पिल्लू कोण आजी घेऊन टाकीन. आजी सकाळी आमच्या उठण्या अगोदर आमचं पिल्लू जागा होऊन जातं. सकाळ सकाळी खूप मस्त्या करतो आमचं पिल्लू. कशा गग कुठे परत परत कर जाक गग कुठे आरू कुठे. सकाळी आम्ही चहा घेतला. चहा घेतल्यानंतर थोडं चांगलं वाटतं, कारण की सकाळी सकाळी डोक्याला चालना भेटते. स्टॉप करू. बघू आपण बोर्डाला काय झालंय. बोर्ड चालू होत नाहीये. आता हा बोर्ड खोलून झालेला आहे. आता ह्या बोर्डाची ही न्यूट्रल वायर निघून जायले. आपण आता याच्यामध्ये ही टाकून देतो. फिक्स करू आपण याच्यामध्ये ही. किती पेट्रोल टाकतो आपण? बोर्ड रिपेअर केल्यानंतर आम्ही क्लाससाठी निघालो. 500 टाकून घ्यायला पाहिजे. काय वाटतं? गॅस धरून जाते का? घे चला घेतो. दीपक इकडं बघ जरा, एक व्ह्यू दे हिरो सारखा. हळू 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 भारी रे. सरांनी आज आम्हाला गिझरचं प्रॅक्टिकल दाखवले. ते गिझर हे साठवणुकीच्या पाण्यातलं गिझर आहे. त्याच्याबद्दल माहिती दिली सरांनी आम्हाला. आता हा मीटर आहे, हा मीटरचा सब मीटर आहे तिकडच्यासाठी. हे आपलं तिकडचे जे हे आहेत ना स्किल सेंटर, त्यासाठी सब मीटर टाकलेलं आहे. ठीक आहे, त्याचा याचा काही संबंध नाही आपला. हे गिझर बघा, हा याचा आहे. ठीक आहे, आणि हा याचा आहे. ठीक आहे. आता डू नॉट टच एमसीबी मध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले, टच करू नका. आपण काही टच करणार नाही. ठीक आहे. याला इनपुट आउटपुट जे आहे ते आपलं रेग्युलर आहे. इकडे 2 पोल चिप टाकला, इकडे सिंगल पोल टाकलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यात हे नाही. समजलं? आता हे काही आपण उघडू शकत नाही, कारण कसं आहे हे ठीक आहे. आता बघा ह्याच्या रेटिंग प्लेटचा फोटो काढला. सर हे किती लिटरची कॅपॅसिटी वाले? 50 लिटर वाले का? यांना एमएससीबी पण दिलेलं आहे कसं? कट ऑफ समजा ए आरसीबी हे एमसीबी येते. हां एमसीबी. हे बघा 3 किलोवॅटचे. 3 किलोवॅटचे आहे कसं? 3 किलोवॅट म्हणजे किती? 3000 वॅट. लक्षात किती? 100 लिटर. मी तरी 50 म्हणलो. 100 लिटर कॅपॅसिटी यायची. मित्रांनो आता आपला क्लास संपलेला आहे. आता आपण दीपकच्या कामानिमित्त आपण नाशिक रोडला जाणार. हरिहरवाला बरं का, हरिहरवाला. मित्रांनो आता आपण दीपकच्या कामानिमित्त आलो आहे. आता बघू आपण इकडं पार्सल येणार आहे. त्याच्यानंतर काय होतं, किती वेळ लागतो बघू. नाही बरं झालं. आणि इकडे गेलो असतो ना परत टाइम लागला असता. आता ते द्यायचं त्याच्या घरापासून भेटून आलो. पहिले म्हणलं प्लास्टिक घ्या बा तो भगवा 47 तो भगवा भगवा
तर मी होतो त्या टायमाला रविवारी भाषा माझी मग काय कामाला गेलो होतो बाहेर. दीपक 3 डबे का रे हे प्रत्येकाच्या मध्ये सेपरेट सेपरेट आहे. असे किती बॉक्सेस होते दीपक? दीपकच्या चेहऱ्यावर खुशी पा 6 10 7 5 6 आणि हे 4. बघा बघा दीपकच्या चौहास येऊ राहिलं कारण त्याचं पार्सल भेटलंय त्याला. 6 रेड बुल आणि 1 थम्स अप. टाकून द्या. मित्रांनो बघा आता आमच्या दीपकने बऱ्यापैकी सामान गोळा केलंय. आता हे घेऊन कसा बसणार हा मोठा प्रश्न आहे. आपलं काय नाव आहे? कसं करता काय टाळ्या टाळ्या बाई टाळ्या वाजवा वाजवा टाळ्या वाजवा हा वाजवा पाय तू कसं वाजवा वाजवा टाळ्या बाई टाळ्या टाळ्या बाई टाळ्या टाळ्या बाई टाळ्या पुरणाच्या पोळ्या एक पोळी करपली दुधा संगे वरपली टाळ्या बाई टाळ्या हातांच्या टाळ्या बाई टाळ्या पुरणाची पोळ्या एक पोळी करपली दुधा संगे वरपली. पारा किती भारी वाजत बरोबर कसं टाळ्या बाई टाळ्या अरे टाळ्या बाई टाळ्या हा हे बघा टाळ्या बाई टाळ्या पुरणाच्या असं 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 साठी काय नाही व्लॉग साठी चालू आहे. उद्या व्लॉग तयार करेल. कोण आहे रे? आजी 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 काल नाही देते पिल्लूला देते. पिल्लू कडून आजी घेऊन टाकीन. आजी घेऊन टाकील पिल्लू कडून. समजत त्याला पैसे म्हणजे नाही समजत. बसले पैसे म्हणजे नाही समजत. चला येऊ मग. माझे मामा आणि मामी हे आमच्या गावावरून चालले होते व येताना आमच्या घरी आले. आम्ही त्यांना जेवणाचा पाहुणचार. त्याला ओळख झाली का नाही तिला किती बी हे करा हे माहिती का असं तोड लपून घेतील पेपरने बसून स्टोरी बघितलं या मग फिरायला आले तर तिथे काय म्हणतो? येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. मामा आणि मामी यांनी आमचा निरोप घेतला. येऊ द्या बस बस बस.